रूप पाहता
मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुंसी भस्मदंड नलके काठी भस्मदंड नलके काठी तीर्थीयाटी भ्रमण वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुंसी तुका म्हणे आडकाठी तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाचे वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुंसी विठ्ठल विठ्ठल ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि श्री सद्गुरुं तं नमामि कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी निराश्रय मां जगदीश रक्षः श्रीकृष्ण विष्णू मधुकैटभारे श्रीकृष्ण विष्णू मधुकैटभारे भक्तानुकंपीन भगवन् मुरारे त्राय स्वमां केशवलोकनाथ त्राय स्वमां केशवलोकनाथ गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति महायोगपीठे तटे भीमरथ्यां महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गगुरु प्रथमो नमः
पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी. मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांसी, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, दुरदुरा वस्तूंसी विठ्ठल विठ्ठल. स्मरण होय सकळ विद्यांचे अनुसरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे दे प्राप्त कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगतमान्य वैराग्य मूर्ती देहू निवासी संत श्रेष्ठ तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. सर्वांच्या परिचयांचा असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला पहिल्या चरणामध्ये नामाचं महत्त्व सांगतात, दुसऱ्या चरणामध्ये संतांचं महत्त्व सांगतायत, तिसऱ्या चरणामध्ये नामस्मरण भक्ती आणि संतांची संगत ह्या दोन्हीही ज्या भक्ती आहेत, दोन्ही साधन आहेत, हे किती सोपं आहे हे सांगतायत. आणि शेवटच्या चरणामध्ये हे दोन्ही साधन आपलंसं केल्याच्या नंतर देवाची भेट होण्यासाठी कुठलीही आडकाठी येत नाही असं तुकोबार आपल्याला सांगतायत. विठ्ठल मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. जर आपल्या मुखामध्ये नेहमी भगवंताचं नामस्मरण असेल तर आपल्या हातामध्ये मोक्ष असल्याशिवाय राहणार नाही. आणि हा मोक्ष जर मिळवायचा असेल, नामस्मरण जर प्राप्त करायचं असेल तर हा माल कुठे मिळतो तर वैष्णवांच्या दुकानात मिळतो. वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तूंसी, तिथे काहीच कमतरता नाहीये. आणि हे दोन्ही साधन नामस्मरण आणि संतांची संगत हे केल्यानंतर किती सोपं आहे महाराज.
महाराज म्हणले भस्मदंड न लगे काठी, दंडाला भस्म लावायची गरज नाही, हातात काठी घेऊन तीर्थामध्ये जाण्याची गरज नाही, असं तुकोबार आपल्याला सांगतात. आणि हे दोन भक्ती केल्याच्या नंतर देवाची भेट करण्यासाठी, देवाचं दर्शन करण्यासाठी आपल्याला कोणी सुद्धा अडवू शकणार नाही, असं तुकोबार आपल्याला सांगतात. हा या अभंगाचा थोडक्यात भावार्थ मी आपल्या समोर ठेवलेला आहे. विठ्ठला आपल्याला अभंगाचं थोडंसं चिंतन करायचं आहे आपल्या नियोजित वेळेमध्ये, परंतु त्याच्याकडे जाण्याच्या आधी थोडासा परिहार द्यायचा झाला तर तो असा की आज या निर्जला एकादशीच्या निमित्तानं आपण सर्वजण कीर्तनासाठी इथे जमलेलो आहोत. मला खरं तर जास्त कोणाचा परिचय नाहीये. महाराज नानाईचे आहेत आपल्यासमोर, त्यांच्या योगाने आणि देशमुख सरांच्या योगाने आपण दर एकादशीला या ठिकाणी कीर्तनाची सेवा सरांचे विद्यार्थी करत असतात. आणि आज या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की मी देशमुख सरांचा संगीताचा सगळ्यात कच्चा विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे थोडंसं काय मागे पुढे झालं तर सांभाळून घ्या, नाही का. विठ्ठल कुठल्याही अभंगाचा किंवा ग्रंथाचे दोन अर्थ निघतात बरं का महाराज. एक असतो शब्दार्थ आणि दुसरा असतो लक्षणार्थ. शब्दाच्या मागे लागल्याच्या नंतर फजिती होत असते, त्याच्यामुळे लक्षणार्थ सुद्धा पाहावा, नाही का. अनेक जणांनी ऐकलं असेल तरी सुद्धा मी एक कीर्तनामध्ये सांगत असतो नेहमी की एकदा एक माणूस हॉटेलमध्ये गेला, टेबलावर बसला, जेवण केलं आणि जेवणाच्या नंतर एक टेबलावरचा चमचा उचलला ना आपल्या टाकला. मग हॉटेल मालकाने त्याला विचारला, आता थोडस लवकर त्याला निपटत नाही का, वेळ कमी असल्यामुळे हॉटेल मालकाने त्याला पकडला. हॉटेल मालकाने विचारलं, काय म्हणे सुट्या उठात असून सुद्धा काय करतोस, चमचा चोरतोस, तुला लाज नाही का वाटत, भिकारी आहेस का काय. त्या माणसानं काय केलं, आपल्या खिशामधली एक औषधाची बॉटल काढली महाराज आणि औषधाच्या बॉटलवर असं लिहिलं होतं की भोजनानंतर एक चमचा घ्यावा. त्यानं दाखवलं. तो मॅनेजर म्हणला, अरे त्याचा लक्षणार्थ समजून घे, एक चमचा घ्यावा म्हणजे एक चमचा चोरावा नाही, भोजनानंतर एक चमचाभर औषध घ्यावा असा त्याचा अर्थ आहे. अशा प्रकारे महाराज थोडंसं चिंतन आपण अभंगावर करूया. या मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर हा माणूस जन्म किती महत्वाचा आहे, किती दुर्लभ आहे, असाच भेटला नाही महाराज. दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुर, नाही का. हा मनुष्य देह दुर्लभ आहे आणि भेटलाय तो क्षणभंगुर आहे. किती दुर्लभ आहे. 84 लक्ष योन्या फिरल्याच्या नंतर असं म्हणतात, ज्यावेळेस पाप पुण्यांची बेरीज बरोबर होते त्यावेळेस आपल्याला मनुष्य जन्म या ठिकाणी भेटत असतो. मनुष्य जन्म भेटला, परंतु भगवंताने हा मनुष्य जन्म कशासाठी दिला. मनुष्य जन्मामध्ये माणसाला मन दिलं भगवंताने. मन फक्त आपण विचार करू शकतो, तो फक्त मनुष्यच करू शकतात बरं का विचार. काय चांगलं काय वाईट, काय घ्यावं काय सोडून द्यावं, नाही का. भक्ती सुद्धा यालाच म्हणतात बरं का महाराज. त्या ठिकाणी भागवतामध्ये, श्रीमद भागवतामध्ये असा उल्लेख येतो, नारद मुनी सांगतात त्या ठिकाणी भक्ती कशाला म्हणायचं. नारद मुनी सूत्र सांगतात, भागो ही भक्ती. भक्ती कशाला म्हणायचं, भागो ही भक्ती. भाग करणं म्हणजे भक्ती. भाग करणं म्हणजे काय, काय चांगलं काय वाईट याच्यातला भाग करणं. सूर काय असुर काय याच्यातला भाग करणं.
काय आपल्याला घेण्यासारखं आहे आणि काय आपल्याला सोडण्यासारखं आहे, कुठं माणसानं संयम बाळगावा आणि कुठं माणसाने संयम सोडावा, याचा भाग करणं म्हणजे काय आहे? भक्ती आहे. भागो ही भक्ती. त्यामुळे मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर माणसाला मन भेटलं आणि मनाचा उपयोग विचार करण्यासाठी होतो. विचार फक्त माणूसच करू शकतो बरं का महाराज. तरी सुद्धा जर आपण थोडासा अजून सूक्ष्म विचार केला तर प्रत्येक जीवाला त्या ठिकाणी भगवंतांनी थोडीशी बुद्धी मात्र दिलेलीच आहे. पोट भरण्याची बुद्धी, त्या ठिकाणी ज्यावेळेस संकट येईल त्यावेळेस पळून जाण्याची बुद्धी, जिथे सुख दिसेल तिथे चिकटण्याची बुद्धी, एवढी बुद्धी मात्र प्रत्येकाला भगवंताने दिलेली आहे. छोटासा मच्छर असतो बरं का महाराज, आपल्या सर्वांच्या परिचयात मच्छरला ओळखतं का नाही? कोणत्या गावचा राहणारा, त्याचा पत्ता माहितीये का तुम्हाला? सगळीकडे असतो नाही का? मच्छर असतो छोटासा. कोणी सामान्य मनुष्य असू द्या, कोणी पंतप्रधान असं ना, परंतु मच्छर ज्यावेळेस आपल्या कानाच्या भोवती गाणं म्हणत असतो ना महाराज, त्यावेळेस 10 वेळेस प्रयत्न केल्यानंतर एकदा हाताला लागते. त्याला सुद्धा एवढी बुद्धी भगवंताने दिलेली आहे की संकटामधून कसा मार्ग काढायचा, संकटामधून पळून कसं जायचं. पोट भरण्याची बुद्धी प्रत्येकाला दिलेली आहे. परंतु मनुष्याला जी बुद्धी प्राप्त आहे ती बुद्धी काहीतरी वेगळंच प्राप्त करण्यासाठी आहे. 84 लक्ष वेळांमध्ये जे जमत नाही ते प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी मनुष्याला बुद्धी दिलेली आहे. मग बुद्धी कशासाठी वापरावी? हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हरी बुद्धी जपे, बुद्धी हरीचा जप करण्यासाठी जो लावतो तो मनुष्य दुर्लभ आहे, असं ज्ञानोबाराय आपल्या हरिपाठात सांगतात. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव एकाकेश्वराचे सकळ सिद्धी. ज्ञानोबाराय दुसऱ्या हरिपाठामध्ये दुसऱ्या आणखीन एका अभंगामध्ये आपल्याला सांगतात की बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. जे वैभव बुद्धीच आहे, म्हणजेच जी बुद्धी आहे मनुष्याला भेटलेली आहे, एवढं वैभव दुसरं कोणालाच वेगळं नाही भगवंताने. एकाकेश्वराचे सकळ सिद्धी, आणि त्याच्या जोरावर आपण सर्व सिद्धींना प्राप्त करू शकतो महाराज. आणि एवढंच काय, एकाकेश्वराज म्हणजे जो भगवंत आहे त्याला सुद्धा आपण प्राप्त करू शकतो बुद्धीच्या जोरावर. परंतु आजकालच्या युगामध्ये महाराज माणसं बुद्धी कशासाठी लावतात? आपण जुन्या कीर्तनकारांच्या कीर्तनामध्ये ऐकलेलं असं, एक माणूस पटकन त्या ठिकाणी बस मध्ये बसला आणि बाजूच्या हसत हसत सांगू लागला महाराज की बघ मी म्हणला पेपरवाल्याला फसवलं. काय फसवलं? खोटा रुपया दिला म्हणजे पेपरवाल्याला, आणि तेवढ्यात तो पेपर वाचायला लागला आणि जोर जोरात हसायला लागला. आणि पुन्हा त्याने विचारलं काय झालं? अरे म्हणला, त्या
तुला काय केलं कालचाच पेपर दिला म्हणे मला विठ्ठल अशा प्रकारे महाराज आजकाल आपण काय करायला लागलो की बुद्धीचा चुकीचा उपयोग करायला लागलो. आपल्याला थोडस लक्ष देऊ नाही का बरं, आपल्याला या जगामध्ये काही तुरळकच मनुष्य किंवा माणसं काही तुरळकच महापुरुष झालेले आपल्याला आढळतील. कितीतरी अब्ज या देशाची काय आहे किंवा या जगाची लोकसंख्या आहे, परंतु त्यातील काहीच जण हे महापुरुष बनतात, त्यातले काहीच जण हे महान बनतात. याचा काय अर्थ आहे, कशामुळे ते महान बनतात? कारण त्यांनी बुद्धीचा बरोबर उपयोग केला नाही, चुकीचा उपयोग केला नाही. मग बुद्धी दिली, मन दिलं, त्यानंतर मुख दिलं. पंच ज्ञानेंद्रिय दिली महाराज आपल्याला भगवंताने. आणि या पंच ज्ञानेंद्रियामधून आपण जो आहार ग्रहण करणार आहोत तो आहार सुद्धा शुद्ध पाहिजे. नुसतं भोजन करणे म्हणजे आहार करणे नाही बरं का. शास्त्रामध्ये उल्लेख येतो पंच ज्ञानेंद्रियांना आपण उपयोग करून जे काही त्या ठिकाणी भोग ग्रहण करतो आपण त्या सर्वांना भोजन असं म्हटलेलं आहे. जसं डोळ्यांनी काय करतो आपण पाहतो, परंतु त्यामध्ये दोन प्रकार आहेत, चांगलं पाहणं वाईट पाहणं, नाही का. काय पाहावं याला सुद्धा बुद्धीची गरज पाहिजे महाराज. बुद्धी चांगली पाहिजे, मग लक्षात येते की काय पाहावं काय पाहू नये. हा डोळ्यांचा आहार आहे, पाहणे हा डोळ्यांचा आहार आहे. कानाने आपण श्रवण करतो, काय ऐकावं आणि काय ऐकू नये याचा भाग करणे म्हणजे कानाद्वारे काय भोजन करावं हे निवडणे आहे. जिभेद्वारे आपण त्या ठिकाणी स्वाद घेतो, पण कशाचा स्वाद घ्यावा आणि कशाचा स्वाद घेऊ नये, काय बोलावं आणि काय बोलू नये हा त्याच्यातला भाग करण्याची गोष्ट आहे. आणि आपल्या मुखात नेहमी काय असावं, अभंगाच्या पहिल्या चरणात मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतायत महाराज की मुखामध्ये वाचेद्वारे काय बोलावं, बोलावा विठ्ठल, पाहावा करावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. बोलण्यासारखं या जगतामध्ये काही असेल तर ते भगवंताचं नामस्मरण आहे महाराज. हा? बाकी काही बोलण्यासारखं नाही हो महाराज. भगवंताचं नाम सोडलं तर बोलण्यासारखं त्या ठिकाणी काहीच नाही. आपण अनेक ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आपण एकमेकांना जर भेटलो ना महाराज, आपण काय म्हणतो, रामकृष्ण हरी, जय हरी. कुठे कुठे आमच्या इकडे हरिओम असं म्हणतात. एकमेकांना भेटले ना, आपल्या इकडे संतांनी त्या ठिकाणी सवय लावून दिलेली आपल्या प्रत्येकाला राम राम, नाही का? एकानं संत कबीरांना विचारलं महाराज की राम राम दोनदा का म्हणायचं, एकच म्हणून मोकळं व्हायचं, दोनदा कशाला म्हणायचं उगाच? तर कबीरजींनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं, राम राम दोनदा याच्यासाठी म्हणायचं, तुझे में राम मुझे में राम सब में राम समाया है, करो सभी से प्यार जगत में कोई नहीं पराया है. विठ्ठल कारण हे भगवंताचं नाम जे आहे महाराज, हे अतिशय गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाही का? अमृतापेक्षा सुद्धा जास्त गोड आहे. भगवंताने सांगितलं, संत तुकोबाराने आपल्याला सांगितलं, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. किती गोड आहे, किती गोड आहे, खूप जास्त गोड आहे महाराज. असं नुसतं महाराज म्हणून दाखवत नाही, या ठिकाणी साक्ष देतात आपल्याला, नाही का? ऐसी साक्ष बहुतांची. अशा प्रकारची बहुत जणांची साक्ष आहे. कोणाकोणाची साक्ष आहे त्या ठिकाणी महाराज? श्रीमद भागवतामध्ये अजामेळाची त्या ठिकाणी कथा येते, नाही का? अजामेळाने जन्मभर त्या ठिकाणी करू नयेत असे सगळे पाप करून टाकले महाराज. आता त्याचा उद्धार शक्यच नव्हता. परंतु दैव योगाने म्हणा, एखादं पूर्वीचं पुण्य असेल, महर्षी नारदांची त्या ठिकाणी त्यांना भेट झाली आणि महर्षी नारदांनी त्यांच्या द्वाराजवळ गेले आणि भिक्षा मागितली. महाराज, भगवती भिक्षां देही. आता त्याला कधी साधू आवडतच नव्हता महाराज. त्यानं लगेच विचार केला, काय भानगड आहे कोण असतो. बाहेर गेला, काय पाहिजे महाराज? म्हणले, अरे भिक्षा दे. बरं काय भिक्षा देऊ, माझ्या घरात काहीच नाही. मग त्याने पाहिलं, त्याची पत्नी जी होती आई बनण्याच्या अवस्थेत होती आणि त्याने सांगितलं, बरं ठीक आहे, आता तुला मुलगा होईल, त्या मुलाचं नाव ठेव नारायण. ते म्हणला, माझ्यासारख्याच्या घरामध्ये देवाचं नाव कधीच येणार नाही, तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. नारद मुनी म्हणले, तू जोपर्यंत मला शब्द देत नाहीस तोपर्यंत मी घराच्या इथून जातच नाही. म्हणले, इथंच बसून राहतो. म्हणले, तू जोपर्यंत मला शब्द देत नाहीस मुलाचं नाव नारायण ठेवी. कंटाळला महाराज. शेवटी कंटाळून शब्द दिला की बरं जा म्हणणार, मी काय करेन, मुलाचं नाव नारायण ठेवेल. आणि मुलगा झाला, नाव नारायण ठेवलं. आता अजामेळासारखा राक्षस जरी होता तरी सुद्धा वचनाला पक्का होता बरं का महाराज. दिलेलं वचन पाळलं त्यांनी. नारद मुनींना दिलेलं वचन अजामेळाने पाळलं आणि नारायण नाव ठेवलं. मग काय सुरू झालं नारायण नारायण भजन. कसं लहान मुलगा सगळ्यात आवडीचा असतो, नाही का? छोटासा मुलगा खेळायचा, अरे नारायण पडशील, हळू चाल, अरे नारायण इकडे ये. भगवंताचं नामस्मरण करत नव्हता, परंतु मुलाचं नाव घेत घेत चुकीनं काय होणार त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण त्याच्या मुखातून होऊ लागलं महाराज.
नारायण 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 अशी घटना आली महाराज, अशी वेळ आली की तो मरणशय्यावर त्या ठिकाणी पडलेला होता. एकदम शेवटी त्याला जायचे दिवस आले महाराज. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जायचं, तसं आजामेळ सुद्धा जायला निघाला आणि समोर यमदूत दिसू लागले आणि त्या ठिकाणी मरताना सगळ्यात प्रिय वस्तू जी असती तर त्याचं काय येत असतं, आठवण येत असते महाराज. त्याला प्रिय होता त्याचा पुत्र नारायण नावाचा आणि तो जोर जोरात नारायण 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 असं त्याचं नाव घेत घेत त्याला मरण आलं महाराज. यमदूतांनी त्याला पकडलं आणि यमपुरीकडे घेऊन निघाले आणि वाटेत तिकडे दुसरेच गडी त्यांना भेटले. भगवान श्री नारायणांचे त्या ठिकाणी दूत त्यांना भेटले. ते म्हणले यांनी मरताना भगवंताचं नामस्मरण केलंय, कस काय यमपुरी घेऊन निघाले, कस काय यमपुरी घेऊन निघाले तुम्ही, मरताना भगवंताचं नामस्मरण केलं त्यांना. यमदूतांना त्या ठिकाणी खाली हात जावं लागलं महाराज आणि विष्णूंचे पार्षद त्यांना अजामेळाला, ज्यानं जीवनामध्ये कोणतंच पाप शिल्लक ठेवलं नव्हतं, फक्त मरताना भगवंताचं नामस्मरण केलं आणि वैकुंठामध्ये गेला महाराज. अजामेळ विठ्ठल विठ्ठल. एकटा अजामेळ होता का? नाही नाही, भरपूर जण होते महाराज, भरपूर जण होते. वाल्ल्या कोळी नावाचा एक कोळी होता महाराज. आपण सर्वजण त्या ठिकाणी भगवद्गीता ऐकलेलेच आहोत सर्वजण, नाही का? मी काय तुम्हाला नवीन ऐकवत नाही, फक्त रिव्हिजन करून घेतो. मी ट्युशन घेतो ना, थोडस रिव्हिजन करून घेत असतात आमच्याकडे परीक्षा आल्यानंतर. परंतु या जीवनामध्ये महाराज प्रत्येक क्षणाला परीक्षा आहे. काळ कधी येईल सांगता येत नाही बरं का. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. काळाची उडी ज्यावेळेस आपल्याला पडेल ना महाराज, त्यावेळेस मायबाप सुद्धा सोडवणार नाहीत. कारण मायबापच का तुकोबारायांना म्हणा असं वाटलं असेल सुरुवातीला, कारण या जगामध्ये आपल्यावर खरं प्रेम करणारे फक्त दोघच जण असतात, एक माय आणि दुसरा बाप. त्यांच्यासारख्या जगामध्ये खरं प्रेम करणार आपल्याला कोणीच नसतं बरं का महाराज. म्हणून तुकोबारा पहिल्यांदा त्यांचंच नाव घेतलं. एकदा माय बाप सोडवत नाहीत म्हणलं की मग दुसरं कोण सोडू शकेल काळाच्या या उडीपासून, नाही का? मग प्रत्येक क्षणाला कधी काळ येईल. तुम्ही माझं कीर्तन ऐकायला लागले, मी बोलायला लागलो तुमच्या समोर, परंतु कीर्तन माझं संपेल की नाही संपेल याची सुद्धा शाश्वती नाही महाराज. आताच लिहून ठेवतो, आताच सांगून ठेवतो बरं. नाही तर पुन्हा म्हणतात महाराज कसं काय अचानक गेले. विठ्ठल विठ्ठल. जाय न कळता ग्रास घेती सत्ता, ग्रास गिळी सत्ता ग्रास गिळी सत्ता हाती नाही. जेवायला बसल्यानंतर महाराज आपण हातात ग्रास घेतला, भोजनाचा घास घेतला, तो घास तोंडापर्यंत जाईल ना जाईल
याची सुद्धा शाश्वती नाही बरं का महाराज. एवढा क्षणभंगूर हा देह आहे, काळ केव्हा येईल सांगता येत नाही महाराज. हा? त्यामुळे वाल्या कोळी होता महाराज, वाल्या कोळी आपण इथे होतो नाही का. हा? वाल्या कोळी होता आणि त्याचं काम एकच होतं महाराज, त्या जंगलामध्ये जो कोणी त्याला वाटसरू मिळेल त्याला मारायचा आणि त्या ठिकाणी त्याची एक जी बोट आहे ते बोट कापून रांजणामध्ये टाकायचं. तर असे कितीतरी रांजण त्याच्याकडे भरले होते असं म्हणतात बरं का महाराज. हा? कितीतरी रांजण त्याच्याकडे भरले होते, एवढ्या त्यांनी हत्या केल्या होत्या महाराज वाल्या कोळीनी. परंतु त्यांना नारद मुनी भेटले आणि नारद मुनींनी सांगितलं, बाबा एवढं तू आता पाप केलंस, आता मागचं जे झालं ते जाऊ दे नाही का. हा? बीत गई सो बीत गई, तकदीर का सिकवा कौन करे, जो तीर कमान से निकल गया उस तीर का पीछा कौन करे. विठ्ठल विठ्ठल. आता मागे जे झालं तुझ्याकडून ते झालं, परंतु इथून पुढे तरी भगवंताचं नामस्मरण कर. त्यानं सांगितलं, मला काय गरज आहे नामस्मरण करण्याची, हे जे काही पाप आहे मी माझ्या एकट्यासाठी करायलो का, माझ्या मागे पत्नी आहे, मुलं आहेत, आई वडील आहेत, यांच्यासाठी मी करतोय. ज्यावेळेस पाप भोगावं लागेल सगळे मिळून भोगू. नारद मुनीने त्याला घरी पाठवलं, जा म्हणे एकदा विचारू नये की माझं पाप तुम्ही घेणार का तुमच्या डोक्यावर. तो घरी गेला, घरातल्या सगळ्यांना विचारलं, सगळे म्हणले तू जे करतोयस ते तुझं कर्तव्य आहे, मग तू कोणत्या पद्धतीने आम्हाला खाऊ घालतोयस, चांगलं काम करून खाऊ घालतोयस की कोणाच्या हत्या करून खाऊ घालतोयस, कोणाचा दरोडा पाडून खाऊ घालतोयस, हे तुझं तुला कर्म आहे. त्याच्यामध्ये आम्ही भागीदार नाही होत. वाल्या कोळाचा महाराज विवेक जागा झाला, नारद मुनींकडे परत गेला, नारद मुनींच्या पाया पडला. नारद मुनींना विचारलं ना, गुरुदेव त्यांना शिष्य, मी मला तुमचा शिष्य करून घ्या आणि काय करावं लागेल ते सांगा, मुक्तीचा काय पर्याय आहे, मोक्षाचा काय पर्याय आहे तेवढं सांगा. नारद मुनी म्हणले काही नाही, म्हणले रोज राम 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 असं भगवंताचं नामस्मरण करत जा. तो प्रयत्न करू लागला. आतापर्यंत त्यांना बऱ्याच जणांना मारलं होतं म्हणून त्याच्या मुखाला राम येणं येतं, मरा 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 असं म्हणू लागला. बरं मरा का म्हणणार बरं मन, परंतु उलट का होईना परंतु भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी कर. हळूहळू त्याला सवय लागली, मरा 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 म्हणताना राम 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 उलट्याचं सोयीचं झालं महाराज. आणि वाल्या कोळी एवढा त्या ठिकाणी त्याची जीवनशक्ती त्या ठिकाणी वाढली, आत्मबल वाढलं, भगवंताच्या भक्तीचं बल वाढलं. वाल्या कोळीचा त्या ठिकाणी वाल्मिक मुनी त्या ठिकाणी झाले वाल्या कोळ्याचे. एवढंच नाही, तुकोबारा त्या ठिकाणी आपल्याला सांगतात की राम प्रभूंनी अवतार घेण्याच्या आधी वाल्मिक मुनींनी रामायण लिहिलं आणि जसं रामायण लिहिलं त्यांनी तसंच रामप्रभूंना त्या ठिकाणी वागावं लागलं. कुठे त्या ठिकाणी रामप्रभूंनी सांगितलं, जसे वाल्मिक ऋषी बोलले तसं मी वागून दाखवेल नाही का. एवढी शक्ती महाराज रामप्रभूंच्या त्या नामस्मरणात होती नाही का. आपल्याला वेळेची थोडी कमतरता आहे परंतु बरंच यामध्ये बोलता येईल. एक प्रसंग मी आपल्या समोर ठेवतो की भगवंताचं जे
नामस्मरण आहे. हे नामस्मरण आणि त्या नामाची जी शक्ती आहे महाराज, ही भगवंताच्या शक्तीपेक्षा जास्त आहे बरं का. हं? एकदा काय झालं ऐका, रामायणातला प्रसंग होईल. सर्वांगाचे कान करून ऐका बरं का. रामायणातला प्रसंग आहे. रामप्रभूंचा त्या ठिकाणी राज्याभिषेक झाला आणि रामप्रभू म्हणजे चक्रवर्ती सम्राट होते नाही का. या पृथ्वीवरचे जेवढे काही राजे होते त्यांच्या अधीन होते. काशीचा राजा काशीराज त्या ठिकाणी रामप्रभूंचा दर्शन घेण्यासाठी अयोध्येकडे निघाले आणि अयोध्येमध्ये जात असताना त्यांना नारद मुनी भेटले. नारद मुनींनी त्यांना सांगितलं की आता तुम्ही म्हणता प्रत्येक ठिकाणी नारद मुनीच कसे भेटायला लागले. कारण नारद मुनींनी हा वसाच घेतला होता महाराज की जे कोणी भगवंताच्या मार्गातून थोडेसे बाजूला असतील त्यांना काय करायचं, भगवंताच्या मार्गी लागायचं. कसं का करून होईना, चांगला मार्ग दाखवून, कधी चुकीचा मार्ग दाखवून, कधी त्या ठिकाणी वेगळा असताना न पटणारा मार्ग दाखवून. आपल्या तुकोपारायणी ज्ञानोपारायणी सुद्धा तेच केले बरं का. आपल्याला संत तेच करत असतात. अर्भकासाठी पंते हाती धरली पाठी. लहान लेकराला शिकवण्यासाठी त्या ठिकाणी शिक्षक काय करत असतो, पाठी हातात घेत असतो, लेखन घेत असतो ना, असं काढून दाखवत असं काढायचं. आता त्या गुरुजीला लिहिता येत नाही का, नाही तू फास्ट लिहून दाखवेल, परंतु लहान लेकरांना कळण्यासाठी तो हळूहळू लिहून दाखवतो. तसं संतांनी काम केलेले महाराज. त्या ठिकाणी नारद मुनी भेटले, म्हणजे काय वागावं हे सुद्धा सांगतात आणि काय वागू नये हे सुद्धा सांगतात बरं का संत आपल्याला. त्या ठिकाणी नारद मुनी भेटले. नारद मुनीने सांगितलं, आता थोडी वेगळी गोष्ट आहे, आपल्याला हसू येईल. नारद मुनीने काय सांगितलं लक्ष द्या. नारद मुनीने त्या ठिकाणी सांगितलं की काशी राजा तुम्ही भगवंताच्या दर्शनाला जाताय, मग तिथं गेल्यानंतर रामप्रभूंना तुम्ही प्रणाम तर करताल ना. हो म्हणे, आता विषय का म्हणे, रामप्रभूंच्या दर्शनाला जातोय, रामप्रभूंना का म्हणे प्रणाम करायचा. बरं ठीक आहे, मग तिथं गेल्यानंतर वशिष्ठ महाराजांना तुम्ही प्रणाम करणार का. हो म्हणे प्रणाम करणार वशिष्ठ महाराजांना, रामप्रभूंचे गुरु आहेत, त्यांना प्रणाम केलाच पाहिजे. बरं तिथे गेल्यानंतर तुम्ही कौशल्या माता, सुमित्रा माता, कैकेयी माता त्यांना सुद्धा प्रणाम करणार का. हो रामप्रभूंच्या आई आहेत ना, त्यांना प्रणाम करावा लागेल. बरं तिथं गेल्याच्या नंतर लक्ष्मणजींना, भरतजींना, शत्रुघ्न यांना प्रणाम करणार का. हो रामप्रभूंचे भाऊ आहेत ना, त्यांना प्रणाम करावा लागेल. बर आता मला सांगा, तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषींना प्रणाम करणार का. हो म्हणे रामप्रभूंचे दुसरे गुरु आहेत त्यांना प्रणाम करावाच लागेल. नारद मुनी म्हणले त्यांना प्रणाम करायचा नाही. काय म्हणले नारद मुनी, त्यांना प्रणाम करायचा नाही. जिथं कुठं विश्वामित्र त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील त्या ठिकाणी त्यांना प्रणाम न करता पाठ टाकून त्या ठिकाणी निघून जायचं. म्हणजे काशी राजाला घाम फुटला, कारण विश्वामित्रांचा क्रोध एवढा भयंकर होता महाराज की नुसतं त्यांनी क्रोधाने एखाद्याकडे बघितलं तर तो जळून जायचा माणूस. विश्वामित्राचा क्रोध एवढा भयंकर. परंतु नारद मुनी म्हणले मी संत आहे म्हणले, संतांच्या ठिकाणी आपण विश्वास ठेवला पाहिजे नाही का, संतांच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. नारद मुनी सांगितले एवढं कर, आता जे काही होईल त्यांच्यापासून वाचवण्याचं काम माझं. कारण संतांच्या वैष्णवांच्या घरचा माल कसा असतो, खरा खरा असतो. त्याच्या ठिकाणी खोटेपणा काही नसतो महाराज नाही का. दुसऱ्या चरणात
वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूंसी. वैष्णवांच्या घरचा माल नेहमी खरा असतो महाराज, त्याच्यामध्ये काहीच खोटेपणा नसतो. आपल्या दृष्टीला तो चांगला नाही वाटला, आपल्या बुद्धीला तो चांगला नाही वाटला, तरी सुद्धा तो खराच असतो बरं का. रामायणामध्ये गोस्वामी तुलसीदासजी असे लिहितात, साधू ते न होई कारज हानी. साधूकडून कधीच कुठल्या कामामध्ये हानी होत नसते महाराज. आपल्याला नाही पटलं तरी साधूचे वचन हे नेहमी खरे असतात. एवढा प्रसंग पूर्ण करू आणि त्या ठिकाणी आपण काय करू, सेवेला पूर्ण विराम देऊ. चला पटकन अयोध्येमध्ये आपल्याला जायचंय काशीराजाच्या सोबत. काशीराज त्या ठिकाणी नारद मुनींची गोष्ट ऐकली, त्यांनी वचन मान्य केले आणि त्या ठिकाणी अयोध्येमध्ये गेले. भगवान श्रीरामांना प्रणाम केला, कौशल्य मातेला, सुमित्रा मातेला, कैकेयी मातेला प्रणाम केला, लक्ष्मणजींना, शत्रुघ्नजींना, भरतजींना प्रणाम केला, वशिष्ठजींना प्रणाम केला, सगळ्यांना प्रणाम केला. परंतु ज्या ठिकाणी विश्वामित्र मुनी भेटले, पाठ दाखवून निघून गेले महाराज. विश्वामित्र मुनींना त्या ठिकाणी राग आला, क्रोध आला आणि क्रोधामध्ये विश्वामित्र मुनी त्या ठिकाणी महाराज रामप्रभूंकडे गेले आणि रामप्रभूंना त्या ठिकाणी म्हणायला लागले, अरे मी तुझा गुरु आहे म्हणले, तू चक्रवर्ती राजा आहेस आणि एक कुठला काशी राजा येतो आणि माझा अपमान करून निघून जातो. जर तू माझा शिष्य असशील तर या काशी राजाला धडा शिकवल्याशिवाय राहू नकोस. रामप्रभूंनी प्रतिज्ञा केली, आज संध्याकाळी दिवस माळवण्याच्या आधी मी काशी राजाला माझ्या 3 अमोघ बाणांनी त्या ठिकाणी वध करेल. काशी राजाचा, माझ्या गुरुचा अपमान केला त्याने. आता काशी राजा घाबरला. एक तर विश्वामित्रांचा त्या ठिकाणी क्रोध, रामप्रभूंची प्रतिज्ञा, एक वाणी, एक वचनी, एक पत्नी असे रामप्रभू नाही का, त्यांनी वचन दिलं, त्यांनी प्रतिज्ञा केली की तो कोणीच मोडू शकणार नाही असे रामप्रभू. आणि त्या ठिकाणी काशी राजा घाबरला महाराज आणि काशी राजा पळत पळत नारद मुनींकडे गेले. नारद मुनींना घडलेला प्रसंग सांगितला आणि नारद मुनींनी त्यावेळेस त्यांना सांगितलं की यावेळेस हनुमानजी अंजनीच्या घरी आहेत, त्यांच्या आईच्या घरी. त्यांच्याकडे जा, माता अंजनीच्या समोर नतमस्तक हो आणि मदत माग म्हणले. त्या ठिकाणी जाऊन काशी राजा तिथं पळत पळत गेले, अंजनी मातेच्या नतमस्तक झाले आणि अंजनी मातेला घडलेला प्रसंग सांगितला. अंजनी मातेने सांगितलं, विचार केला की नारद मुनी काहीतरी सांगतात म्हणजे याच्यामुळे काहीतरी त्यांचा चांगला उद्दिष्ट असेल. काशी राजाला सांगितलं अंजनी मातेने, तू चिंता करू नको, मी व्यवस्था करते. हनुमानजींना बोलून घेतलं, हनुमानजींना सांगितलं, थोडस पटपट ऐका नाही का, हनुमानजींना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं अंजनी मातेने की तुला एक काम करायचंय, काशी राजाचं रक्षण करायचंय. आता आईचा दिलेला शब्द हनुमानजींना मोडणं अशक्य होतं. एका बाजूला हनुमानजींच्या आईचं त्या ठिकाणी वचन होतं आणि दुसऱ्या बाजूला आराध्य प्रभू श्रीरामांचं काय होतं त्या ठिकाणी वचन होतं. आता दोन्ही वचनांपैकी त्यांनी आईचं वचन मान्य केलं बरं का महाराज. आई ही देवापेक्षा मोठी असते, लक्षात ठेवा मुलांनी. मातृदेव भव पितृदेव भव. अंजनी मातेचं त्या ठिकाणी वचन मान्य केलं आणि काशी राजाला त्या ठिकाणी सांगितलं, तुम्ही काय करा, शरयू मध्ये जा, छाती एवढ्या पाण्यामध्ये शरयू नदीमध्ये जा आणि त्या ठिकाणी भजन करा, श्रीराम जय राम जय जय राम. काशी राजा भजन करायला लागले महाराज, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि हनुमानजी त्या ठिकाणी श्रीराम प्रभूंकडे गेले आणि श्रीराम प्रभूंना हात जोडून सांगितलं, प्रभू आज मला तुमच्याकडे काहीतरी मागायचंय बरं का. प्रभू श्रीराम त्या ठिकाणी आनंदित झाले की हनुमानजी आज काहीतरी मागतायत. संतांनी मागितलं की देव त्या ठिकाणी आनंदित होत असतो आणि आपण काहीतरी देवाकडे मागितलं की देव कुठं पळून कुठं लपू असं करतो. विठ्ठल रामप्रभू त्या ठिकाणी आनंदित झाले, आज माझा परम भक्त माझ्याकडे काहीतरी मागतोय. हनुमानजीने मागितलं, प्रभू मला 2 वचन द्या, 2 त्या ठिकाणी आशीर्वाद द्या. एक, जो तुमचं नामस्मरण करेल त्याचं कधीच अहित होणार नाही. रामप्रभू म्हणले तथास्तु. दुसरं त्या ठिकाणी वरदान मागितलं हनुमानजीने, मला दुसरं वरदान असं द्या की तुमचं नामस्मरण जो कोणी करेल त्याचं मी सदा रक्षण करेल, त्याचं मी सदा रक्षण करेल.
रामप्रभू सुद्धा आनंदित झाले, वा मागितलं तर काही स्वतःसाठी नाही मागितलं, भक्तांसाठी मागितलं. आणि हनुमानजी त्या ठिकाणी शरयूच्या काठेवर गेले. काशी राजाला सांगितलं आता आपलं काम 100% झालं, वशिला लागला म्हणजे श्रीरामप्रभूंकडे. तू काय कर, फक्त भजन सोडू नको म्हणले. ते भजन करायला लागले, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि संध्याकाळची वेळ झाली. त्या ठिकाणी श्रीराम प्रभू आपले भात्यामध्ये अमोघ असणारे 3 बाण घेऊन शरयूच्या काठावर आले. वशिष्ठ मुनी आले. त्या ठिकाणी 3 माता आल्या, 3 बंधू आले, विश्वामित्र मुनी आले. आणि त्या ठिकाणी श्रीराम प्रभूंची प्रतिज्ञा आहे, बघूत काय होते म्हणून सगळे अयोध्येमधले जन आले. तिथं अयोध्यावासी सगळे तिथं जमा झाले. आणि श्रीराम प्रभूंनी पहिला बाण भात्यातून काढला. महाराज हनुमानजी काशी राजाला सांगतायत भजन सोडायचं नाही, काय झालं तरी भजन सोडायचं नाही बरं का महाराज. आयुष्यात काय झालं तरी भजन नाही सोडायचं. काशी राजा भजन करतोय, श्रीराम जय राम जय जय राम. पहिला बाण त्या ठिकाणी रामप्रभूंनी मारला. आणि पहिला बाण रामप्रभूंनी मारल्याच्या नंतर तो बाण काशी राजाच्या जवळ गेला. काशी राजाला प्रदक्षिणा मारली आणि परत श्रीराम प्रभूंच्या भात्यात येऊन बाण पडला. आता दुसरा बाण श्रीराम प्रभूंनी काढला. हनुमानजी म्हणले आता नुसतं श्रीराम जय राम जय जय राम चालणार नाही, सीतामाईचं नाव त्या ठिकाणी काय करावं लागेल, जोडावं लागेल. जय सियाराम जय जय सियाराम असं जपा म्हणले. आता भजन करायला लागले, जय सियाराम जय जय सियाराम, जय सियाराम जय जय सियाराम. अशा प्रकारे भजन करायला लागले. आणि रामप्रभूंनी दुसरा बाण काढला. दुसरा बाण सुद्धा त्याचप्रमाणे प्रदक्षिणा मारून भात्यामध्ये परत आला. महाराज आता रामप्रभूंनी तिसरा बाण काढला. आता नारद मुनींनी तिकडे खुणावला. आता नुसतं श्रीराम जय सियाराम म्हणून चालणार नाही, श्रीराम जानकी जय बोलो हनुमान की असं म्हणावं लागेल म्हणले. मग त्याप्रमाणे काशीराज भजन करायला लागले महाराज. आणि तिसरा बाण सुद्धा त्याचप्रमाणे श्रीराम प्रभूंच्या भात्यात जाऊन विसावला. आणि नारद मुनींनी त्या ठिकाणी सर्व व्रतांत सांगितलं सर्वांना की हे जे काही केलं त्याच्यामध्ये भगवंताच्या नामस्मरणाची जी महती आहे, जे महत्व आहे ते सर्व जगाला कळण्यासाठी हे केलं महाराज. एवढी महत्ता महाराज भगवंताच्या नामस्मरणाची आहे. तुकोबार आपल्याला सांगतात, मुखी नाम आदी मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा. तुरतुरा वस्तूंची वैष्णवाजवळ कसलीच कमतरता नाही. घातला दुकान देती आली असी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. याप्रमाणे महाराज आपण नेहमी भजन करत राहावं, भगवंताच्या नामस्मरण करत राहावं एवढी मी आपल्या चरणी प्रार्थना करतो. एवढं मला दान द्या आणि सद्गुरुदेवांच्या श्रीचरणी झालेली सेवा अर्पण करून सेवेचा पूर्ण विराम देतो. एकदा विठोबा रखुमाईचं भजन ज्ञानेश्वर
नाही भेट नाही भेटी देवाची. देवाची
पडा या बाबाच्या पाया पडा काय गड्या थोडी गेली जय जय